नमस्कार, मी प्राध्यापक सुधीर दिंडे। आज आपण लोकप्रशासनाची व्याप्ती हा चॅप्टर या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत। मागे लोकप्रशासनाच्या व्याप्तीबाबत आपण अनेक विचारवंतांची अनेक स्वरूपाची मते या ठिकाणी आपण घेतलेली आहेत। यामध्ये आपण पर्सी मॅकक्वीन, विलोडी अशा नानाविध लेखकांची बघितली। आज आपण या लोकप्रशासनाच्या व्याप्तीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी लुथर गुली यांचा पोस्टकॉर्प सिद्धांत हा आपण बघत आहोत। या पोस्टकॉर्प सिद्धांताच्या अनुषंगाने नियोजन करणे, संघटन करणे, कर्मचारी वर्गाची व्यवस्था करणे, निर्देश करणे, समन्वय राखणे, अहवाल सादर करणे व वित्ताची व्यवस्था करणे या अशा सर्वच कार्यांचा समावेश हा लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये होतो असं लुथर गुली यांनी या पोस्टकॉर्प सिद्धांताच्या अनुषंगाने मांडलेलं आहे। यामध्ये त्यांनी प्रत्येक प्रक्रियेचा एक पहिलं अध्याक्षर घेऊन या ठिकाणी पोस्टकॉर्प या सिद्धांताची त्यांनी या ठिकाणी निर्मिती केल्याचं आपल्याला दिसून येते। यामध्ये आपण सर्वात अगोदर पी स्टँड्स फॉर प्लॅनिंग, नियोजन करणे, ह्या नियोजन करण्याच्या बाबीचा आपण या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये विचार केलेला आहे। सोबतच ओ स्टँड्स फॉर ऑर्गनायझेशन, संघटन करणे, याही बाबीचा विचार आपण मागच्या लेक्चरमध्ये केलेला आहे। आज आपण या ठिकाणी की कर्मचारी वर्गाची निवड करणे या संबंधी या ठिकाणी विचार करणार आहोत। आपण बघतो की संघटना जी आहे ही केवळ साधन सामुग्री आणि पैशाने उभी करता येत नसते। संघटनेला कार्यान्वित करण्यासाठी आणि संघटनेचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी व ठरविलेल्या दिशेने काम करण्यासाठी त्या संघटनेमध्ये मानवी घटकाची व्यवस्था करणे ही बाब अतिशय महत्त्वाची ठरते। संघटनेत काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्ग यांची भरती, नियुक्ती, प्रशिक्षण, बढती इत्यादी संदर्भात अत्यंत महत्त्वाची कामे ही करावी लागत असतात। कोणतंही संघटन उभं केलं म्हणजे त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष कार्यान्वित होतं असं नाही। त्याला प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी त्या संघटनेमध्ये मानवी घटकांची व्यवस्था करावी लागते। विविध कार्यविभाजनातून निर्माण झालेली जी काही नानाविध स्वरूपाची पदे आहेत, ह्या पदांवर अधिकारी कर्मचाऱ्यांची व्यवस्था ही करावी लागते। त्या विविध पदांवर ह्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड, नियुक्ती, प्रशिक्षण, पदोन्नती अशा विविध स्वरूपाची तरतुदी ह्या कराव्या लागत असतात। चांगल्या व कार्यक्षम प्रशासकाची निवड करणे, त्यांना प्रशिक्षण देऊन चांगलं कार्यक्षम बनविणे, जे प्रशासनात चांगले कार्य करतात आणि जे प्रशासनामध्ये टिकून राहतील त्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करणे, असे कर्मचाऱ्याविषयीचे सर्व प्रश्न प्रशासकाला हाताळावे
लागत असतात। लुथर गुलिक यांनी या प्रक्रियेला स्टाफिंग म्हणजेच कर्मचाऱ्यांची व्यवस्था करणे असे म्हटले आहे। लोक प्रशासनाच्या अध्ययनात कर्मचारी प्रशासनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते, कारण आपण बघतो की संघटनेचे प्रामुख्याने 2 घटक असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। यामध्ये पहिला घटक मानवी, दुसरा यांत्रिकी। जर साधन सामुग्री नसेल तरी संघटनेमध्ये प्रत्यक्ष कार्य होऊ शकत नाही, सोबतच मानवी घटक नसेल तरी संघटनेमध्ये प्रत्यक्ष कार्य होऊ शकत नाही। एव्हाना मानवी घटक हा इतका महत्त्वाचा आहे कोणत्याही संघटनेसाठी की त्याशिवाय ही संघटना कार्यान्वित होऊ शकत नाही, आणि संघटना ही कार्यान्वित झाली तरच त्या ठिकाणी त्या संघटनेचे उद्दिष्ट जे आहे हे साध्य होऊ शकतं। आणि यासाठी या लोक प्रशासन व्यवस्थेमध्ये एक उत्तम प्रशासक असणे हे अत्यंत महत्त्वाचे असते, आणि त्यांना यामध्ये या सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्ती या ठिकाणी कराव्या लागत असतात। ही जी आहे निवड आणि नियुक्ती ही ॲक्च्युली या संघटनेमध्ये कार्य विभाजनातून निर्माण झालेल्या विविध पदावर त्याच्या योग्यतेनुसार, गुणवत्तेनुसार त्या ठिकाणी ही करावी लागत असते। एक पिरामिड स्वरूपाच्या आकाराच्या या व्यवस्थेमध्ये वरून ते खालपर्यंत निरनिराळी पदे ही त्या ठिकाणी निवड व नियुक्तीने भरावी लागत असते। अशा पद्धतीने या प्रक्रियेला लुथर गुलिक स्टाफिंग किंवा कर्मचारी वर्गाची व्यवस्था असे म्हणतो, आणि सोबतच लुथर गुलिकने या ठिकाणी ही बाब पण नमूद केलेली आहे की कोणतीही संघटना या ठिकाणी कर्मचारी वर्गाची व्यवस्था केल्याशिवाय आपले कार्य करू शकत। याचबरोबर लुथर गुलिक यांच्या सिद्धांताप्रमाणे व शासकीय कर्मचाऱ्याकडून योग्य प्रकारे कार्य करून घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना द्याव्या लागत असतात, आदेश द्यावे लागत असतात, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे लागत असते। सुयोग्य प्रशासकाला चांगले मार्गदर्शकही व्हावे लागते। लोक प्रशासनात या मार्गदर्शकाच्या प्रक्रियेचा अभ्यास करावा लागत असतो। प्रशासनाचे कार्य व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी, प्रशासनाचे कार्य योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी या विविध कार्याचा व्यक्तीचा योग्य वेळी योग्यरित्या समन्वय साधावा लागत असतो। एक महत्त्वाची बाब की ही जी सार्वजनिक व्यवस्था असते ही पूर्णपणे पिरॅमिड अशा स्वरूपाची असते, जी की वरच्या भागात निमुळती होत गेलेली असते आणि खालच्या भागात विस्तृत होत गेलेली असते। तर यामध्ये जो वरचा भाग आहे त्या ठिकाणी पद कमी कमी होत गेलेली असतात, आणि खाली जे खालच्या भागाकडे ही पदे विस्तृत अशा स्वरूपाची होत गेलेली असतात। म्हणजेच की एका अधिकाऱ्याच्या अधीनस्थ हे अनेक स्वरूपाचे कर्मचारी, कनिष्ठ कर्मचारी
हे कार्य करीत असतात। या सर्व अधीनस्थ कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून कार्य करून घेण्याची जबाबदारी ही त्या वरिष्ठाकडे असते आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वरिष्ठ हा या संदर्भात आपल्या कनिष्ठांना वेळोवेळी निर्देश देत असतो। हे निर्देश कशासाठी असतात की कार्य व्यवस्थित पार पडावं, त्यामध्ये कसल्या प्रकारची चुकी त्रुटी ह्या राहून जाऊ नये। या अनुषंगाने जे वरिष्ठ असतात ते कनिष्ठांना त्या ठिकाणी वेळोवेळी निर्देश हे देत असतात। सोबतच हे जे वरिष्ठ आहेत हे वरिष्ठ कनिष्ठांना वेळोवेळी त्यांच्या कार्य करण्याच्या संदर्भात अथवा त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात आणि या माध्यमातून हे करीत असताना हे वरिष्ठ त्या कर्मचाऱ्यांच्या एकूण बाबीचा कार्य, त्यांची कार्य परिस्थिती, त्याचे स्वतःचे कार्यक्षमता या सर्व बाबीचा विचार करीत असतो आणि या सर्व बाबींचा विचार करूनच त्या ठिकाणी हे जे वरिष्ठ आहे ते आपल्या अधीनस्थ कनिष्ठांना मार्गदर्शन, निर्देशन, सूचना हे करीत असतात। त्याचबरोबर आपण बघितलं की संघटनेमध्ये एक उद्देश साध्य करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विविध कार्याच्या या कार्य विभाजनातून विविध स्वरूपाची पदे निर्माण होतात। या पदांवर विविध अधिकारी व कर्मचारी कार्य करीत असतात आणि हे विविध अधिकारी कर्मचारी वेगवेगळ्या स्वरूपाची कार्य करीत असतात। विविध स्वरूपाच्या विभागात नाही, विविध स्वरूपाचे अधिकारी कर्मचारी विविध स्वरूपाची कार्य ही करीत असतात। अशा वेळी या सर्वांमध्ये समन्वय राखणे हे अतिशय महत्त्वाचे आहे। जर का यांच्या सर्वांच्या, कारण यांची कार्य जरी वेगळी असली, यांचे टार्गेट जरी भिन्न असले तरी पण त्यांचा उद्देश हा एकच असतो, तो म्हणजे जो काही संघटनेचा उद्देश असेल त्या उद्देशाने ते कार्य करीत असतात। समन्वय नसेल तर संघटनेतील अनेक व्यक्तींच्या कार्यातून काहीही विधायक असे निष्पन्न होऊ शकत नाही व व्यक्तीच्या कार्याला काहीही अर्थ राहत नाही। म्हणूनच समन्वयाच्या या प्रक्रियेला अतिशय महत्त्वाचे असे मानले गेले आहे। त्याचबरोबर प्रशासकाला आपल्या कार्याच्या प्रगतीविषयी वेळोवेळी या अधिकाऱ्याला किंवा वरिष्ठाला सातत्याने अहवाल देऊन या दोन्हीमध्ये कायम समन्वय राहण्याचा प्रयत्न करण्यात येतो। अशा पद्धतीने कोऑर्डिनेशन, जर समन्वय नसेल तर ह्या सामूहिक कार्यातनं काहीही विधायक असे निष्पन्न होऊ शकत नाही। कारण कोणतीही संघटना कोणत्याही स्वरूपाची असो, तिचे एक ठराविक उद्दिष्ट ध्येय असते आणि ते ठराविक उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी ह्या संघटना या विविध स्वरूपाची कार्य ही पार पाडत असतात आणि या विविध स्वरूपाच्या कार्य आणि ही विविध स्वरूपाचे कार्य करणारे विविध स्वरूपाचे अधिकारी आणि कर्मचारी
यांच्यामध्ये समन्वय असणे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि लुथर डुलिकियामध्ये या लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये समन्वयाला त्याच प्रमाणामध्ये अधिक महत्त्व देतो असं आपल्याला दिसून येते. उर्वरित जे काही मुद्दे आहेत रिपोर्टिंग आणि बजेटिंग ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. धन्यवाद.